नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. मित्रांनो, पहा, तुम्ही सर्वजण आता 6वीला आहात. ओके. 6वीचा सिलेबस आता चेंज झालेला आहे. 2026 या शैक्षणिक वर्षापासून 6वीचा सिलेबस पूर्णपणे चेंज झालाय. मित्रांनो, मी तुम्हाला सायन्स हा सब्जेक्ट शिकवतो. तर मित्रांनो, आजपासून जो आपला पाठ सुरू झालेला आहे, आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहे. तर पहा मित्रांनो, आता सिलेबस चेंज झालाय म्हणजे सर लय अवघड आलाय का सिलेबस? नाही, खूप अत्यंत सोपा सिलेबस आहे. फक्त काही गोष्टी आहेत जसं की 8वी 9वीला आपण शिकायच्या होत्या, त्या अगोदरच आपल्याला काही सायन्सचे वर्ड शिकायचे, थोड्या कन्सेप्ट आहेत, तेच आपल्याला 6वीला थोडं डीप मध्ये शिकायचंय. पण ताण घ्यायचं नाही, मी आहे ना, त्याच्यामुळे अजिबात कुठल्या गोष्टीचा ताण घ्यायचा नाही. चला मित्रांनो, कोणताही वेळ न घालता आपल्या विज्ञान विषयाला आपण काय करायलो, सुरुवात करायलो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, सगळे जे स्टुडंट आहेत आपले 6th स्टँडर्ड वाले, चला लक्ष द्या. सेमी वाले, त्यामध्ये आपला सायन्स विषयामधला पहिला टॉपिक, दॅट टॉपिक नेम इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मित्रांनो, म्हणजे नेमकं काय, तर सजीवांचे काय रे, सजीवांचे वैशिष्ट्य कोणकोणते हे आपल्याला आज शिकायचंय. म्हणजे कॅरेक्टर काय, जसं की माणसाचे कॅरेक्टर असते बा, कसा कॅरेक्टर आहे, ओके, तसं कॅरेक्टर आहे. कसं, कोणाचं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आहे. पहा मित्रांनो, एक मिनिट, थोडं पेन बदलतो. आता तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती आहेत, तुम्ही परिसर अभ्यास मध्ये शिकलात. सर काय शिकलात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, बेसिक गोष्टी आहेत. लिव्हिंग म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव म्हटलं जाते याला. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, याला म्हटलं जाते निर्जीव म्हटलं जाते. सजीव म्हणजे काय, ज्यांना फूड, वाटर, एअर यांची काय असते, गरज असते. आणि फूड मुळे ते काय करू शकतात, सजीव स्वतःची वाढ घडून आणतात, म्हणजेच ग्रोथ घडून आणतात. तसं निर्जीवला फूड, वॉटर, एअर याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसते. मग आता आवश्यकता नसते नेमकं काय, तर पहा याच्यामध्ये एक उदाहरण काय आहेत, तर उदाहरण पहा यामध्ये कोण कोण येतात. तर उदाहरण आहे त्यामध्ये पाणी आहे. पाणी काय निर्जीव आहे, दगड, धोंडे, टेबल, आजूबाजूच्या तुम्हाला वस्तू दिसत असतील, टेबल आहे, खुर्ची आहे, मोबाईल असेल तुमच्या हातामधला, ते सुद्धा काय निर्जीव आहे. ज्यांना अन्नाची गरज लागत नाही त्यांना काय म्हणलं जाते, निर्जीव म्हणलं जाते. सजीव म्हणजे काय, ज्यांना स्वतःची वाढ घडून आणण्यासाठी कशाची गरज असते, फूडची गरज असते. ओके, समजलं असं, खूप बेसिक गोष्ट ही. ओके, ठीक आहे. एकदा मी काय करतोय, व्हॅनिश करून घेतो, म्हणजे स्वच्छ स्वच्छ वाटायला लागेल. चला आता पहा, पिक्चर 1, 2 आणि 3 मध्ये काय दिलं बघा. हा एक मोती आहे, डॉग आहे, त्याचं नाव मोती आहे. 2 वर्ष अगोदर त्याला आणलं होतं घरामध्ये, आणि तो लहान होता. त्याला आता कुत्र्याचा लहान पिल्लेला काय म्हणतो आपण, पप्पी म्हणतो. तेव्हा आता काही दिवसानंतर त्याला आपण काय केलं, की ही यूज टू ड्रिंक मिल्क, वी गिव्ह हिम अँड स्लीप फॉर व्हेरी लॉंग टाइम. लहान लेकरू जे असते खूप वेळ झोपते, खाते पिते आणि सण झोपी जाते. आणि खूप दिवसानंतर म्हणजे काही वर्षानंतर आपल्याला काय पाहायला मिळते, तर त्या डॉग मध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जे त्याला सांभाळणार जो व्यक्ती आहे, किंवा आता हे लहान मुलं म्हणा, इकडचा 3 पिक्चर मध्ये इकडचा हा व्यक्ती, हा डॉग बघा. जसं की बघा, जेव्हा डॉग आणला होता तेव्हा कसा होता, स्मॉल होता, त्याला पप्पी म्हणलं होतं. आणि काही दिवसानंतर, वर्षानंतर त्या मुलाची सुद्धा काय होते, वाढ घडून येते. त्या डॉग सुद्धा काय वाढ घडून येते. पण आता कुत्र्याच्या गळ्यातील जो पट्टा दिसायला तुम्हाला, म्हणजे डॉग कॉलर किंवा डॉग लीज, जे कुत्र्याच्या गळ्यातील जे पट्टा आहे, त्याची वाढ होते का, नाही, मुळातच नाही. हा जो चेंडू आहे म्हणजे बॉल आहे, ह्याची वाढ होते का, नाही.
म्हणजे काय तर पहा, जे सजीव असतात सजीवांची काय होत राहते, त्यांची वाढ म्हणजे ग्रोथ होत राहते, आणि जे निर्जीव असतात त्यांची वाढ होत नाही, ते जशास तसे असतात, त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण, निर्जीव म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालंय तर कुत्र्याचं जे खेळणं असेल, कुत्र्याचं कॉलर असेल, कुत्र्याचा लीस असेल, लीस म्हणजे कुत्र्याचा पट्टाच म्हणलं जाते, मग ते डिड नॉट ग्रो. जसं मोती म्हणजे आपला जो डॉग आहे जसा वाढलाय तसं ते वाढले का नाही. वाय दिस मस्ट हॅपन, असं का झालं तर आपण आता शिकलो सजीवांची काय होते, तर सजीवांची वाढ होत असते, आणि निर्जीव ऍज इट इज जशास तसे राहतात. ठीक आहे, पहा आता खाली एक पिक्चर दिसत असेल तुमच्या समोर, आता त्याला राईट तुमच्या स्क्रीन समोर आण, हा राईट तुमच्या स्क्रीन समोर दिसत असेल तुम्हाला एक पिक्चर आहे. आता ह्या पिक्चर मध्ये काय दिसायले त्या ऑब्झर्वेशन करा. बघा, मेनी थिंग्स आर शो इन द पिक्चर. आता वेगवेगळ्या थिंग्स आहेत, वस्तू दिसत असेल तुम्हाला पिक्चर मध्ये. विच ऑफ देम नीड फूड, विच थिंग्स इन द पिक्चर डोंट ग्रो, मेक लिस्ट ऑफ बोथ सेपरेटली. त्यांनी काय सांगितले आपल्याला, अशा कोणत्या वस्तू आहेत त्यांना कशाची गरज लागते, नीड फूडची गरज लागते, आणि त्यांची काय होते, वाढ होते. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत डोंट नीड फूड, अशा कोणत्या गोष्टी त्यांना अन्नाची गरज नाही. तर पहा आता या ठिकाणी, आता सजीव आपल्याला माहिती आहे सजीवांना कशाची गरज असते, तर सजीवांना फूडची गरज म्हणजे अन्नाची गरज असते. कोण आहे बघा, हा व्यक्ती दिसत आहे, यांना अन्नाची गरज आहे. शेळी दिसत आहे, याला सुद्धा काय अन्नाची गरज आहे. हा व्यक्ती दिसत आहे, बैल दिसत असते, कोंबड्या आहेत, आणि प्लॅन्ट दिसत आहेत बघा, ऊस आहे, आणि या ठिकाणी झाड आहे. जेवढ्या लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना कशाची गरज असते, फूडची गरज असते. कशासाठी, त्यांची वाढ घडून येण्यासाठी, म्हणजे सर्वाइव्ह होण्यासाठी, जगण्यासाठी. मग त्यांची लिस्ट करायची, त्याच्यामध्ये लिहायचं मग कोणकोणते आहेत, तर बैल आहे, आपला शेतकरी भाऊ आहे, नंतर इकडे शेतकरी आहे, नंतर काय शेळी आहे, नंतर काय अजून कोंबडी आहे, तिचे पिल्ले आहेत, ओके, नंतर काय प्लांट आहेत म्हणजे वनस्पती आहेत, ओके. यांना कशाची गरज लागते, अन्नाची गरज, आणि त्यामार्फत काय होते, वाढ होते. आता डोंट नीड फूड, आता कोण कोणाला गरज लागत नाही, तर पहा आता इथं ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरला कायची गरज लागते का नाही, ओके. तू म्हणता सर पेट्रोल डिझेलची गरज लागते, पण ते चालवण्यासाठी एक इंजिन आहे, ओके. नंतर भांडी दिसत असेल या ठिकाणी, ओके, भांडी आहेत, नंतर शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, बकेट दिसत असेल तुम्हाला, ओके, ते बैलगाडी दिसत असेल. त्या सर्व काय त्याच्यामध्ये असणारे जे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, मग असे काही आपण शोधून काढले याच्यामध्ये ज्यांना अन्नाची गरज लागते आणि काहींना अन्नाची गरज लागत नाही. ओके, तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. चला आपण जाऊ आपण पुढची. ठीक आहे, चला आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता पहा, गो टू अ लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही थोडं बाहेर पाहितलं असेल किंवा शाळेजवळ असेल किंवा तुमच्या घराजवळ असेल असं मोठं झाड असेल, कशाचं पण असू द्या, ओके. केअरफुली ऑब्झर्व ऑल द स्मॉल अँड लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड इट, मेक अ लिस्ट ऑफ ऑल दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते मोठं झाड आहे, त्याच्या अवतीभोवती लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव असतील. ते सजीव स्मॉल पासून ते कसे असतील, लार्ज असतील. कीटक छोटे मुंगी, मोठमोठे काय नंतर पक्षी बी असतील. स्मॉल पासून लार्ज पर्यंत काय असतील, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला आजूबाजूला झाडाच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. पहा आता या ठिकाणी टेक अ क्लोज लुक ॲट द ट्री ट्रंक, ब्रांचेस, लीव्स अँड फ्लावर्स. एवढी स्पॉट इन लिव्हिंग क्रिएचर. लिव्हिंग क्रिएचर म्हणजे काय, सजीव. हे लक्षात घ्या रे, लिव्हिंग क्रिएचर म्हणजे काय, सजीव म्हणलं जाते. इन द रफ bark of the trunk, on the leaves, or in the soil beneath the tree. Are there any living organism hidden in the piles of fallen leaves? म्हणजे piles of fallen leaves म्हणजे काय, जे वनस्पतीचे गळलेले जे पानं असतात. थांबा एक मिनिट, काही वनस्पतीचे गळलेले खाली जे पानं असतात त्याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये काय आपण त्याला इचुकाडा म्हणतो, ह्याच्यामध्ये लपलेला असतो ना पानामध्ये पडलेला गॅस. म्हणजे आपण जे ऑब्झर्वेशन केलं, मोठं जे झाड आहे आजूबाजूला
छोट्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मोठ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तसंच आपण आता या ठिकाणी बघा, मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड, कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड्स अँड ऑब्झर्वेशन. आता मित्रांनी कसं केलं, असं मित्राची ज्याने जी लिस्ट केली त्याचं कम्पॅरिझन करायचे. आता वेगवेगळ्या झाडाखाली सेमच सापडतील का ऑर्गॅनिझम, काही सेम बी सापडतील, काही थोडे अलग अलग डिफरंट पण सापडू शकतात. ओके, आता जी आपण लिस्ट बनवली, डज युअर कंबाईन लिस्ट इन्क्लूड ग्रास, ग्रास म्हणजे गवत, ग्रोईंग अंडर द ट्री, आणि स्मॉल सॅपलिंग. स्मॉल सॅपलिंग म्हणजे काय, जे छोटे रोपटे असतात ना, ओके, ते सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये आहेत का बघायचं, ऑब्झर्वेशन करायचं. ओके, साधं सिंपल आहे बरं, एकदम बेसिक आहे. परिसरामध्ये काय काय घडायले तेच आपण पाहिलो, दुसरं काय नवीन शिकणार. बघा आता, सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर सो लार्ज दे कॅन बी सीन फ्रॉम द डिस्टन्स. आता काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे असतात, सजीव मोठाले असतात, ते आपल्याला दुरून सुद्धा काय दिसतात. म्हणजे आता बघा, आता हा एक व्यक्ती आहे, हा जो व्यक्ती आहे आपल्याला 100 मीटर वरून सुद्धा काय दिसू शकतो, 500 मीटर वरून सुद्धा काय दिसू शकतो. पण ते छोटं जे आहे मुंगी, आता जर डिस्टन्स वाढील आपल्याला दिसते का, नाही. काही काही ते लिव्हिंग थिंग्स असे आहेत जे आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाहीत. त्याला आपल्याला विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप, जे सूक्ष्मदर्शिकाचा वापर करून आपण पाहू शकतो. ओके, बघा आता, सम आर इव्हन मायक्रोस्कोपिक, सो टायनी, टायनी म्हणजे लहान, दॅट दे कॅन नॉट बी सीन विथ नेक्ट, म्हणजे उघड्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही. आता रिगार्डलेस ऑफ देअर साईज, आता त्यांची साईज काही बी असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या, एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड, आता प्रत्येक जे सजीव आहेत त्यांना एअरची, फूडची, वॉटरची काय लागते, आवश्यकता लागते. एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड, कशाची रे, एअर, फूड, वॉटरची गरज लागते. आणि दे गेन एनर्जी फ्रॉम फूड विच अलाउज देम टू ग्रो, आणि त्यांना जी एनर्जी, ऊर्जा मिळते, एनर्जी, द कॅपॅसिटी टू डू वर्क, वी कॉल्स इट्स एनर्जी. एनर्जी कुठून मिळते, तर एनर्जी मिळते त्यांना फूड पासून मिळते. कुठून मिळते, फूड पासून मिळत असते. आणि फूड पासून एनर्जी मिळलेली आहे ते कशासाठी वापर करतात, म्हणजे शरीराची काय होते, त्यांच्या ग्रोथ होत राहते. कोणाची, लिव्हिंग थिंग्सची. ठीक आहे, ह्याच ठिकाणी आपण थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पाहू. ठीक आहे, थँक्यू.